एकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव श्रीमंत श्री जगद्गुरु तुकाराम सद्गुरु जोग. आता तरी पुढे हाची उपदेश नका करू नाश आयुष्याचा. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. हित ते करावे देवाचे चिंतन करोनिया मन एकविध. तुका म्हणे लाभ होय तो व्यापार करा काय फार शिकवावे. सकळांच्या पाया माझे दंडवत आपुलाले चित्त शुद्ध करा. श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबाराय या अभंगामध्ये यच्छयावत मानवाला अत्यंत कळकळीनं उपदेश करतायत. बहुतेक ठिकाणी संतांचं वर्णन करत असताना संतांना मायबाप म्हटलेलं आहे. तुम्ही संत मायबाप कृपावंत. संताला मायबाप का म्हटलं असेल वा? संत जर आपले मायबाप आहेत तर मग आपल्याला ज्यांनी जन्म दिला ते मग आपले कोण आहेत? संतांना मायबाप का म्हटलं असेल अशी शंका येते. तर जन्म देतात संत म्हणून आईबाप आहेत असं नाही. जन्मही देतात संत, पण महत्वाचं गौणी वृत्तीने. जसं एखादा धाडसी मुलगा असेल तर लोक म्हणतात तो वाघ आहे. तो काय आहे? वाघ आहे. वाघ प्राणी संग्रहालय ज्या गावाला होतं त्या गावामध्ये सकाळीच पेपरला हेडिंगलाच बातमी आली. साफ करणाऱ्यांनी पिंजरा उघडला आणि मधलं साफ करत तेवढ्या त्या संधीतून वाघाने मारली उडून पळाला. पिंजऱ्यातून वाघ सुटलेला आहे. तेव्हा लोकांनी सावध राहावं, वाघ सुटलेला आहे म्हणून त्यांनी सावध केलं. सगळ्यांना पेपरला बातमी दिली. आकाशवाणीवर चॅनलवर सगळीकडे ती बातमी फिरवली की विशेषतः या ठिकाणच्या आसपासच्या लोकांनी सावध राहावं, हल्ला होऊ शकतो. आणि त्यांच्याकडे बघायला त्या गावामध्ये एका घरी बघायला पाहुणे आले. सकाळी 9च्या गाडीने येतो म्हणून निरोप दिला होता, म्हणून 9 पर्यंत सगळ्यांनी वाट पाहिली. घरचे सगळे घरीच होते, पण ते 9च्या गाडीने काही आले नाही. त्यांची कोणीतरी येण्याचं राहिलं. ती गाडी हुकली. गाडी हुकली म्हणजे हे हुकले. ती गाडीवर आरोप करते. गाडी हुकली, गाडी बरोबर गेली, हे हुकली. मग ते 12च्या गाडीला बसले. पण मग यांना वाटलं काही अडचणी असल्यामुळं आता आज काही येत नाही म्हणून तो गर्धनी शेतात गेला. पोरगा शाळेत गेला. बाई एकटीच घरी होती. आणि मग 12च्या गाडीने हे आली. पाहुणे आलेले पाहिलं. तिनं बसायला वगैरे टाकलं, पाणी दिलं. घरी दुसरं कोणीच नाहीये म्हणून शेजारच्या पोराला सांगितलं की जाय आमच्या पोराला शाळेत जाऊन सांग की पाहुणे आलेले आणि मास्तराला विचारून तू घरी या. ते पोरग गेलो. यांनी पाणी वगैरे घेतलं. तोपर्यंत त्यांना चाळवण्याकरता दिलं. पेपर वगैरे तसं दिलं वाचायला. तिने चहा करण्याकरता पातेलं वगैरे ठेवलं. तोपर्यंत पोरग पळतच आलं. चणचणीत पोरगा होता. आणि मग पाहुणे बैठकीत बसले होते. हा मागच्या इकडच्या दारातून घरात आला. तिनं पाहिल्याबरोबर तिला आनंद झाला आणि तिच्या तोंडातून निघाला वाघ आला. पाहुणे पेपर वाचत होते. पहिल्या शेडिंगवर ते बातमी आलेली की पिंजऱ्यातून वाघ सुटलेले आहेत. लोकांनी सावध राहून बाई म्हणे वाघ आला. आता ते सहज स्वाभाविकपणे ती मोठ्याने म्हणली. ती ह्यांच्या कानावर आल्याबरोबर काही भित्रे होते मरत
पलंगावरून खाली पडलं ती, सगळेच उभे राहिले. कुठे आहे हो बाई? अहो म्हणे घरात आला. घरात आला? अहो दरवाजा लावा. ती म्हणे आता घरात आला ना काय दरवाजा लावता. आणि मग त्या पोराला खांद्याचा हात लावून तिनं बाहेर आणलं. म्हटले हा माझा वाघ आहे. मग लोकांनी बाई आम्ही किती घाबरलो. मग मुलाला वाघ म्हणतात तर त्याला काही 4 पाय असतात का, त्या नखे असतात का, जबडा असतात का, माणसाला फाडितो, अशातला काही नाही वाघ. तर वाघाचे काही गुण एखाद्याच्या ठिकाणी असले म्हणजे त्याला काय म्हणतात? वाघ म्हटलं जातं. गौणी वृत्ती म्हणतात शास्त्रामध्ये त्याला. तसं संतांनी जन्म दिलेला आहे म्हणून त्यांना आईबाप म्हणतात असं नाही. पण आईबापाच्या ठिकाणी एक गुण असतो आपल्या अपत्याविषयी, की त्याचं चांगलं व्हावं हे आईबापाला कळकळ असते. मुलाचं चांगलं व्हावं. दुर्दैव आहे आपलं चांगलं व्हावं असं नाही वाटत त्यांना, पोराचं चांगलं व्हावं वाटतं. प्रामाणिकपणे आपल्या मुलाचं चांगलं व्हावं ही आईबापाची इच्छा असते. आता चांगलं हे नाही त्यांना कळत, म्हणजे चांगलं कशाला म्हणावं हे कळत नाही. कसल्या तरी भ्रामक कल्पना केलेल्या असतात चांगलेपणाच्या. पण चांगलं व्हावं ही प्रामाणिक आईवडिलांची इच्छा असते. आणि तीच इच्छा संतांची असते की जगाचं चांगलं व्हावं, जगाचं हित व्हावं, जगाचं कल्याण व्हावं. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती म्हणून संतांना गौणी वृत्तीने आईबाप अशा प्रकारचं म्हटलं जातं. तर संतांच्या अंतःकरणामध्ये समाजाविषयी, समाजाच्या हिताविषयी, कल्याणाविषयी कशी कळकळ असते हे या अभंगातून स्पष्टपणे जाणवलं जाते. या अभंगात तुकोबाराय अत्यंत प्रसन्न होऊन मानव मात्राला उपदेश करतात. उपदेश करतात म्हणजे सांगतात ना हो. उपदेश म्हणजे सांगणं आहे, पण सांगणं म्हणजे उपदेश नाही. उपदेशामध्ये सांगणं असतं, सांगण्यात काय नसतो? उपदेश नसतो. म्हणजे जे जे सांगणं आहे तो उपदेश नाही. जो उपदेश आहे ते काय सांगणं आहे. अर्थात सांगणं व्यापक आहे आणि उपदेश व्याप्य आहे. सांगण्यामध्ये आणि उपदेशामध्ये व्याप्य व्यापक भाव अशा प्रकारचा आहे. कुठल्याही सांगण्याला उपदेश नाही म्हणत. तुकाराम महाराजांनी काही अभंग लिहिलेले आहेत, काही त्याच्यात संवाद दिलेले आहेत. एक सासू कधी नव्हती पंढरपूरला जायला निघाली होती. म्हणजे जन्मापासून आजपर्यंत ती कधी गेलीच नाही. शेजारी पाजारणींनी किती आग्रह केला तरी नाही, हेच आहे तेच आहे, काही ना काही निमित्त करून टाळायची. पण त्यावेळेस तिला काही निमित्तच करायला नाही आलं. सुना मोठ्या मोठ्या झालेल्या होत्या, सुनांची मुलंही मोठी होती, घरी तशी काही अडचण नव्हती, सोमणी नव्हती, काहीच नव्हतं. ती म्हणे अगं मरायला आलीस कवर पाहणारे पंढरपूर, किती दिवस संसार करतील, असं करतील तसं करतील. एक दिवशी तिलाही वाटलं जावंच. ठीक आहे बाई म्हटले, मी येते यावेळेस तुमच्या बरोबर. झालं, जायचं नक्की झालं. महाराज जायचं नक्की झाल्यापासून ती नुसते सूचनाच करत होती सुनेला. ऐके ग सुन बाई, काय माझ्या हातीचे कुलवडू, माझे वाचूनी नको पडू. भिक्षुक आल्या घरा, सांग गेली पंढरपुरा. कुणी मागायला आलं तर त्याला सांग की सासू पंढरपूरला गेली, वाढू नकोस. मी जे इरजण घातलेले ते दह्याचं सुद्धा फोडू नको. हे अमकं करू नको, तमकं करू नको, लय खाऊ नको. अरे बाप 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 इतकं. आता सुना मोठ्या झालेल्या होत्या, त्यांना मुलं झालेली होती. एक सून म्हणे, सासूबाई तुम्ही आता स्वतःचं हित जोडा आणि मागची सगळी आशा सोडा. सासूबाई सहित जोडा, मागील सर्व आशा सोडा. असं ती म्हटली. अगं बाई, हिला वाटतंय मी पंढरपूरला जावं आणि मग सगळं रान हिला मोकळं व्हावं. आता कशाची पंढरपूरला जाऊ आणि पंढरपूरला जाऊन काय पाहू? मुले बाळे घरदार याची माझे पंढरपूर. आता हे असं सांगतच होते ना ते सुनाला. म्हणून याला काय उपदेश थोडी म्हणतात.
तेव्हा काहीतरी सांगणं हा उपदेश नाही. ज्या सांगण्यामध्ये अज्ञात ज्ञापकत्व आणि सप्रयोजनत्व आहे त्या सांगण्याला उपदेश म्हणतात. उपदेश कोणत्या सांगण्याला म्हणावं? ज्या सांगण्यामध्ये अज्ञात ज्ञापकत्व आहे आणि सप्रयोजनत्व आहे अशा सांगण्याला काय म्हटलं जातं? उपदेश म्हटलं जातं. म्हणून सांसारिक माणसं दुसऱ्याला सांगत असतात, ते पोरालाही सांगत असतील वा मित्राला सांगत असतील, कोणालाही सांगत असतील, तर त्या सांगण्याला उपदेश नाही म्हणत. उपदेश करण्याचा अधिकार फक्त आणि फक्त संतांना आहे. नाही संतपण संत चिन्हे उमटले अंगी उपदेशा लागी पात्र झाला. संत फक्त उपदेश करू शकतात. संतांच्या सांगण्याला उपदेश म्हटलं जातं, कारण संतांच्या सांगण्यामध्ये अज्ञात ज्ञापकत्व असतं आणि सप्रयोजनत्व असतं. अज्ञात शब्दाचा अर्थ आहे की शब्द प्रमाणा वाचून इतर कोणत्याही प्रमाणाने जे कळत नाही, फक्त शब्द प्रमाणाने कळलं, आणि ज्याच्या कळण्याची जी मानवाला अत्यंत गरज आहे, अशा दोन वस्तू आहेत. एक पाप आणि पुण्य. कशानेच कळत नाही महाराज. प्रत्यक्षाने दिसत नाही पाप पुण्य, अनुमानानेही त्याचं ज्ञान होत नाही, उपमानाने ज्ञान होत नाही, अर्थापत्तीने ज्ञान होत नाही, अभावाने अनुपलब्धीचा प्रश्नच नाहीये. अमुक केल्यानंतर पाप होतं आणि अमुक केल्यानंतर पुण्य होतं. हे फक्त कशाने कळतं? शब्दाने कळतं. म्हणून पाप पुण्याविषयी अधिकृतपणे जे विधान करतात, नालायकपणाने विधान करणं नाही, ज्याला त्याच्या परिणामापर्यंत ज्याची बुद्धी पोहोचते अशा प्रकारची ऋतंभरा प्रज्ञा प्राप्त असणाऱ्या ऋषी, महर्षी, संत, शास्त्र यांनी सांगणं. आणि दुसरं अज्ञात आहे ब्रह्म परमात्मा, तोही कुठल्याही प्रमाणाने ज्ञात होत नाही. झाला तर केवळ कशाने होतो? शब्दाने होतो. म्हणून ब्रह्माविषयी वा धर्माविषयी जे अधिकृतपणे बोललं जातं त्या बोलण्याला काय म्हणतात? उपदेश. संसारातलं फाजील सांगणं याला उपदेश पिपदेश नाही म्हणत. हे सांगणं आहे, उपदेश नाही. तेव्हा तुकोबाराय संत होते. क्षराक्षरा वेगळा तुका होवनी निराळा, पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. म्हणून हा उपदेश आहे. तर उपदेश करतात तुकोबाराय म्हणतात, आता तरी पुढे हाची उपदेश, नका करू नाश आयुष्याचा, निकराचा शेवटचा सार स्वरूप अशा प्रकारचा उपदेश आहे. सगळा गाथा नाही, एवढा अभंग जरी आपण समजून घेतला आणि त्याप्रमाणे वाटचाल सुरुवात केली तर आपलं कल्याण तर नक्की होईल. एवढ्याच अभंगाप्रमाणे फक्त जीवन जगायचं असा निश्चय करायचा आणि त्याप्रमाणे जीवन जगायला सुरुवात करायची. कारण अत्यंत महत्वाचा अभंग आहे, उपदेशात्मक अशा प्रकारचा अभंग आहे. तुकोबारायांनी मानवाच्या कल्याणाकरता मानवाला केलेला उपदेश स्पष्ट रीतीने या अभंगात तुकोबाराय सांगतात. तुकोबाराय म्हणतात, हे पहा आता पुढं हाच उपदेश आहे तुमच्याकरता. आता काय आहे? हाच एकमेव उपदेश अशा प्रकारचा आहे. कोणता उपदेश आहे? आयुष्याचा नाश करू नका. तुम्हाला जे आयुष्य मिळालेलं आहे, आपल्या भाग्याने भगवंताच्या अकारण करुणेने आयुष्य मिळालेलं आहे. आयुष्याची किंमतच करू शकत नाही महाराज कोणी. एका क्षणाची किंमत नाही करता येत, एवढं अनमोल अशा प्रकारचं हे आयुष्य आहे.
आपल्याला प्राप्त झालेला आहे. बस त्याचा वाटोळं करू नका. आयुष्याचा नाश करू नका. आयुष्य कशाला म्हणतात? जन्मापासून मरेपर्यंतचा जो मधला काळ आहे त्याला काय म्हटलं जातं? आयुष्य. आयु ठरलेलं आहे, निश्चित आहे. खूप प्रयत्न करतोय मनुष्य जगाच्या आधी कालापासून टाळण्याकरता, त्याच्यात वाढ करण्याकरता, काही करण्याकरता. धातया ही पाया पडता, नुठी गतायु पंडुसुता. ब्रह्मदेवाच्या पाया जरी पडलं तरी ज्याचं आयुष्यच संपलेलं आहे तो उठत नाही. आयुष्य प्रत्येकाला भगवंतानी ठरवून दिलेलं असतं. तर हे जे आयुष्य आहे, तुकोबाराय म्हणतात, त्या आयुष्याचा तुम्ही नाश करू नका. आता आयुष्य म्हणजे जन्मापासून मरेपर्यंतचा काल, त्याला काय म्हटलं जातं? आयुष्य. आणि महाराज, काल हा काय थांबणारी गोष्ट आहे का? काल हा प्रवाही असतो, जशी नदी प्रवाही असते. उत्पन्न झाली की वीज सुद्धा काय असते? प्रवाही असते. तुम्ही वापरली ठीक आहे, नाही वापरली तरी ती संपून जाते, नष्ट अशा प्रकारची होते. तसंच आयुष्य ही प्रवाही आहे. घड्याळ एकदा लावून सुरू झालं आणि लावलं भिंतीला की ते टका 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 चालूच राहतो त्याचा काटा. आपण गप्पा मारल्या तरी चालू राहतो, नामस्मरण करायला लागलं तरी चालू राहतो, भजन करायला लागलं तरी चालू राहतो, पत्ते खेळायला लागलं तरी चालू राहतो, खालवर घाऊन झोपला तरी ते चालूच राहतं. तसं आयुष्य त्याचा वेच होणारच आहे, आपल्यावर थोडी अवलंबून आहे. तो बरं आहे. असं काय म्हणता की तुम्ही आयुष्याचा नाश करू नका, म्हणजे धरून बसता येण्यासारखी वस्तू आहे ती. आपण म्हटलंय पा आता महिनाभर आहे ना, मला पुढं सरकायचंच नाही, म्हणून असं एका जागेवर बसलं म्हणजे काय महिना थांबणार आहे त्याच्याकरता? त्याचा तर नाश होतोच ना. स्वभाव नाशाने युक्त आहे काल, आणि आयुष्य हे कालाचंच अशा प्रकारचं एक नाव आहे. त्याच्यामुळे त्याचा नाश होणारच आहे. तुम्ही म्हणता की आयुष्याचा नाश करू नका. काय भाव असेल तुकोबारायांचा या म्हणण्याचा? तुकोबारायांनी आयुष्याचा खर्च करू नका असं नाही म्हटलेलं, वेच करू नका असं नाही म्हटलेलं, आयुष्याचा नाश करू नका असं म्हटलंय. खर्च होणं वेगळं आणि नाश होणं वेगळं. नाशामध्येही खर्च होत असतो, पण खर्चात नाश नाही होत. नाश होणं आणि खर्च होणं, वेच होणं, याच्यामध्ये फरक काय आहे? कशाला नाश होणं म्हणावं आणि कशाला वेच होणं म्हणावं? कल्पना करा. गरीब गृहस्थ आहे, मोलमजुरी अशा प्रकारचं करून उदरनिर्वाह चालू आहे, पण तरीही मुलांनी शिकावं, मोठं व्हावं अशी अपेक्षा असल्यामुळं डबल ड्युटी करून पैसे जमा केले आणि पोराला शहरामध्ये शाळेत घातलं. भाड्याची खोली करून त्याला खर्चण्याकरता म्हणून 500 रुपये दिलेले आहेत. बापानी महिन्याला खर्चण्याकरता म्हणूनच काय दिले? 500 रुपये दिले. मग बापाने 500 रुपये दिले म्हणून हे लगेच पिक्चरला गेले, 4 मित्राला घेऊन गेला, तिथं जाण्याच्या अगोदर हॉटेलात गेला. एका दिवसात पैसे काय केले? खर्च केले. कारण बापाने कशाला दिले होते? खर्चायला. तुम्हाला काय वाटतं, त्यांनी पैसे खर्चिले का पैशाचा नाश केला?
तर हा खर्च नाही, हा काय आहे? नाश आहे. त्याला शाळेमध्ये तिथं ठेवलं होतं. शाळेमध्ये लागणारी जी पुस्तकं आहेत, वह्या आहेत, पेन आहे व अन्य काही अशा प्रकारच्या अभ्यासासंबंधी ज्या गोष्टी आहेत ते घेण्याकरता त्यांनी पैसे दिले. त्याच्यात त्यांनी ते खर्च केले असते तर तो नाश नाही, तो वेच झाला. आणि नको त्या कामामध्ये जो खर्च करणं आहे त्याला नाश अशा प्रकारचं म्हणतात. पेरण्याकरता बी ठेवलेलं आहे. पूर्वी घरीच बी तयार करत होते. त्यावेळेला सोंगणीच्याच वेळेला चांगले 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 कंस वेगळे काढून असे टपोरे दाणे असणारे ते चोळून मग त्या कामठ्याचं असं ते हे मूड मूड म्हणत होते त्याला. ज्ञानेश्वरीमध्ये मूड शब्द आहे, इकडं काय म्हणत होते मला नाही माहिती. कणिंग छोटीशी कणगी असतात त्याला सारवून आतून बाहेरून मग त्याच्यामध्ये ती ठेवून पुन्हा वरून त्याचं तोंड शेणानं लिपून ते तसंच ठेवलेलं आहे. नंतर नंतर कधी कधी मग बाकीचं धान्य सगळं संपून जातं. कधी कधी एखाद्या दिवशी उपाशी राहावं लागतं, कण्या खाव्या लागतात, तरीही पण ते काढतच नाहीत. आणि मग पेरणी आली की मग ते काढलं, त्याची ज्वारी तयार केली, त्याच्यातली घाणगुण काढली, स्वच्छ केली आणि नेमके पाहुणे आले. पाहुणे आलेले, दुसरं तर धान्य नाही, ब्याचं तेच धान्य आहे. मग तर पाहुणे आलेले मग ते दळून आणले आणि पाहुण्याला जीव घातलं. आता त्या ब्याचा खर्च झाला का नाश झाला? तो नाश आहे. पेरण्याकरता जर बी ठेवलेलं असेल तर पेरण्या वाचून त्या ब्याचं दुसरं काहीही करणं म्हणजे काय होणं? नाश होणं, नाश. पण मग पेरल्यावर तरी संपणारच का नाही? पेरले म्हणजे वाटोळं नाही होत का? पेरण्याला वाटोळं होतं, नाश झाला असं नाही म्हणलं जात, कारण ते पेरण्या करत ठेवलं होतं. जे पेरलेलं असतं तर एक दाना पेरला तर ते 1000 दाणे अशा प्रकारचं नंतर देत असतं, म्हणून त्याला नाश नाही म्हटलं जात. तसं मानव देहातलं आयुष्य कल्याण करण्याकरताय, दुःखाचा कायमचा नाश करण्याकरताय, भगवंताची प्राप्ती करून घेण्याकरता भगवंताने आयुष्य दिलेलं आहे. तेव्हा भगवंताच्या प्राप्तीच्या साधनामध्ये ते आयुष्य खर्च करण्याला, त्या आयुष्याला नाश होणं असं नाही म्हणत. म्हणून एका ठिकाणी असं म्हटलेलं आहे, सदा काळ गणना करी आयुष्याची, कथेचे वेळेची आज्ञा नाही. ज्या वेळेला कथेला जाऊन बसतो तर त्या कालामध्ये जो काल गेला तर तो काल तो मोजीत नाही. इतर काल अशा प्रकारचा तो मोजत असतो. याचा अर्थ काय? याचा अर्थ हाच आहे की ज्या कामाकरता ते आयुष्य दिलेलं आहे त्या कामाकरता ते आयुष्य न लावता इतर गोष्टी करता आयुष्य लावणं म्हणजे आयुष्याचा नाश करणे. ज्याची त्यांनी बघायचं आता की आपलं आयुष्य आतापर्यंत किती आपल्या कल्याणाचे साधना करण्यामध्ये गेलेलं आहे आणि बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये गेलेलं आहे. जर बाकीच्या गोष्टी करण्यामध्ये गेलेलं असेल तर वाटोळं केलेलं आहे, आयुष्याचा नाश केलेला आहे. तुकोबाराय म्हणतात ते झालं. कारण आता ते काही पुन्हा नाही येणार ना. मागीला गेले ते अवघेची वाव. आता इथून पुढे राहिलेलं जे आयुष्य आहे, कोणाकडे 10 राहिलं असेल, कोणाकडे 20 राहिलं असेल, कोणाकडे 5 राहिलं असेल, कोणाकडे 2 वर्ष राहिले असतील, कोणाचे काही महिने राहिले असतील, कोणाचे काही दिवसच राहिले असतील, काय सांगता येतं कोणाचं. माशी पाखडी तो हे सरे जे राहिलेलं असेल ते बस त्याचा नाश करायचा नाही असा निश्चय करा. राहिलेल्या आयुष्याचा नाश नाही करायचा. म्हणजेच ते आयुष्य कल्याणाची साधना करण्याकरताच व्यतीत करायचं, त्याच्याशिवाय इतराकरता ते घालवायचं नाही. अशा प्रकारचा तुम्ही निश्चय करा असा तुकोबाराय आग्रह करतात. नका करू नाश आयुष्याचा, आयुष्याचा नाश करू नका.
आणि मग हे सांगत असताना कसं सांगतात तुकोबाराय पहा, का आईबाप त्यांना म्हणू नये. सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. सकळांच्या पाया माझे दंडवत. तुकोबाराय म्हणतात सगळ्यांच्या पायावर माझं दंडवत आहे. म्हणजे ज्यांना तुकोबाराय सांगतात की तुम्ही आपलं आयुष्य नष्ट करू नका, त्यांना तुकोबाराय म्हणतात तुमच्या पायावर मी काय घालतो, दंडवत घालतो, दंडवत. महाराज ते तुकाराम महाराज आहेत की ज्यांच्या पायावर देव दंडवत घालतो. निर्गुणी आकार झाला गुणवंत, घाली दंडवत पूजोनिया. इंद्रियरहित असणारा हा ईश्वर या महात्म्यांची पूजा करण्याकरता, दंडवत घालण्याकरता साकार बनतो, सगुण बनतो, इंद्रियवान बनतो, अवतार घेतो आणि अवतार घेऊन संतांची पूजा करतो आणि त्यांच्या चरणावर दंडवत घालतो. कोण? देव. जगाची सत्ता ज्याच्या हातामध्ये आहे, चर अचरावर सत्ता आहे, वृक्षाचे हे पान हाले ज्याची सत्ता, असा ईश्वर तो ज्यांच्या पायावर दंडवत घालतो ते तुकोबाराय तुम्हाला आम्हाला म्हणतात की तुमच्या पायावर मी दंडवत घालतोय. सकळांच्या, सगळे पुन्हा म्हणजे माळकरीच नाही, असे रस्त्याने झुलत चालणारे, पत्ते खेळणारे, सट्टे लावणारे, चोऱ्या करणारे, विश्वासघात करणारे, कुणी असो, मानव आहात तुम्ही. इथून जरी तुम्ही ठरवलं आपलं चांगलं करायचं तरीही करू शकता. उभारीला बाहो, परीक्षिताला हो दिसा साता. परीक्षितीने 7 दिवसात आपलं कल्याण करून घेतलं, 7च दिवसामध्ये. तेव्हा तुमच्या पायावर मी दंडवत घालतो. कशा करता पण महाराज, का दंडवत घालता? बस मी काय बोलतोय त्याच्याकडे लक्ष द्यावं, त्याप्रमाणे तुम्ही वागावं म्हणून. आम्ही तुमच्या सांगितल्याप्रमाणे वागलं तर तुम्हाला काय फायदा आहे? आम्हाला काहीच फायदा नाही. आमच्या फायदा करता तुम्हाला मी दंडवत घालतच नाही, तुमच्या फायद्या करता तुम्हाला दंडवत घालतोय. ती आई म्हणत असते, परा उठ रे बाबा, मी तुझ्या पाया पडते, उठ आणि अभ्यास कर. आई पण तू माझ्या कशाला पाया पडतेस? मी नाही अभ्यास केला तर तुझं नुकसान काय? माझं नुकसान काहीच नाही, पण तुझं चांगलं व्हावं ही माझी इच्छा आहे. आणि माझी इच्छा पूर्ण करण्याकरता तरी तू उठून अभ्यास कर. तसं किमान संतांना बरं वाटावं, त्यांची इच्छा पूर्ण व्हावी म्हणून तरी तुकोबाराय म्हणतात बस तुम्ही हे करा. म्हणले काय करायचंय? आपुलाले चित्त शुद्ध करा. अहो तुकोबाराय आम्हाला मरायला सवड नाही, एवढी काम आहेत. किती कामं करतात महाराज लोक, अरे बाबा बाबा. खूप काही काही माणसं बिजी असतात, खूप कामं करतात. करावीही माणसांनी कामं. मानव शरीर म्हणजे कर्मभूमी आहे, कर्म करण्याकरताच हे शरीर आहे. कर्म जे करत नाहीत त्यांना आजार अशा प्रकारचे हे करतात. कर्म करायला पाहिजे. गीतेच्या 3ऱ्या अध्यायामध्ये किती कारण सांगितलेत भगवंतांनी कर्म करण्याची. कर्म केलं पाहिजे, पण कर्म आपल्या हिताचं केलं पाहिजे. आम्ही कर्म करत नाही असं नाही. पण आपलंच वाटोळं होणारं कर्म काय कामाचं आहे? आपणच आपल्याकरता गड्डा खोदत असतो तर ते कर्म काय कामाचं आहे? तुकोबाराय म्हणतात तुम्ही कर्म करा, पण असं कर्म करा. काय कर्म करायचंय? आपुलाले चित्त शुद्ध करा. आपलं चित्त ज्या कर्मामुळे शुद्ध होईल अशा प्रकारचं कर्म करा. महाराज आपलं चित्ताकडे तर लक्षच नसतं, कपड्याकडे लक्ष असतं. आज पोरांनी अख्खी टाकी संपवली.
उद्या जायचं सप्त्याला. म्हणजे कपडे लोकांना पांढरे दिसावे असं वाटतं, चित्त शुद्ध स्वच्छ असावं दिसावं असं नाही वाटत. कारण ते आपलेच आहेत ना, त्यांच्या आईबापाने तेच संस्कार टाकले. तुम्ही काय तुमच्या पोरावर संस्कार दुसरे घातलेले का? बाहेर ज्याचं लक्ष असतं तो पारमार्थिक, नाही तो संसारिक आहे. आज ज्याचं लक्ष आहे तो पारमार्थिक आहे. तुकोबर आहे, पारमार्थिक आहे. तुकोबर आहे म्हणतात, ठीक आहे, बाहेरचं तर तुम्ही करा. कपडे स्वच्छ असावे, शरीरही स्वच्छ असावं, घरही स्वच्छ असावं, गावही स्वच्छ असावं, आपला देशही काय असावा, स्वच्छ असावा, याबद्दल संशय नाही. पण चित्त शुद्ध करा. तुकोबर आहे म्हणतात, आपुलाले चित्त शुद्ध करा. आपलं आपलं चित्त प्रत्येकाने शुद्ध अशा प्रकारच्या करण्याचा प्रयत्न करा. चित्त शुद्ध करा. पैसे मिळवा असं सांगा ना तुकाराम महाराज. चित्त शुद्ध करायचं नाही. म्हणजे पाहुणे पोरग पाहायला आले तर म्हाताऱ्याचं चित्त शुद्ध आहे का अशुद्ध आहे हे पाहतात का म्हाताऱ्याकडे पैसे आहे का नाही हे पाहतात? पैसे पाहतात लोक, चित्ताला काय घेणं आहे. म्हणून तर नालायक आहेत. तुम्हाला काय वाटतं, आजपर्यंत ज्या पोरी मेल्या, आत्महत्या केल्या, त्यांनी जळून घेतलं, काय घेतलं, याला केवळ सासरचे लोक कारणीभूत नाही, तिचे आईबाप कारणीभूत आहेत. कारण या नालायकाने पोरग पाहत असताना चित्त पाहिलंच नाही, त्याची इस्टेट पाहिली. आता ते इस्टेट वाढवण्याकरता एक पोरगी मारून दुसरा तयारच आहे हुंडा द्यायला त्यांना. ह्या राक्षसाच्या अवलादी यांना कळाले असते त्यांनी पोरी द्यायला कशाला पाहिजे होती तर. आणि असं वाटतं काय अजून लय शहाणे झालेले लोक? चित्त बघायला पाहिजे. चित्त महत्वाचं आहे, इस्टेट महत्वाची नाही, चित्त महत्वाचं आहे. आपल्याला जीवनामध्ये सुखी जीवन असावं वाटतं तर सुखाचा संबंध चित्ताशी आहे. घरातली फरशी किती रुपये ब्रासचे याचा नाहीये. फरशी चांगली असली म्हणजे माणसं सुखी असतात असं नाही. चित्त शुद्ध असलं म्हणजे माणसं सुखी असतात. कशा करता चित्त शुद्ध करायचं आहे? काय उपयोग आहे चित्त शुद्धीचा? चित्त शुद्ध असणं म्हणजे काय आहे आणि चित्तशुद्धीचा फायदा काय आहे? कशाने होतं चित्त शुद्ध? चित्तशुद्धीचं साधन काय आहे? तेव्हा पहिल्यांदा चित्तशुद्धीचा फायदा काय? चित्त जर निरपेक्ष शुद्ध झालं म्हणजे कसलीच त्याच्यामध्ये काय नाही राहिली, अशुद्धी राहिली नाही, तर चित्त न राहता ते चैतन्य होऊन जातं. ना ते समुद्राची होऊन ठेले तेवी चित्ताचे चैतन्य झाले, जेथ यातायात निमाले घनानंद. चित्त अशुद्ध आहे म्हणूनच आपण आनंदापासून दूर आहे. आनंद म्हणजे परमात्मा आहे, देव आहे. आणि देवाच्या विस्मरणाला, दुरीला कारणीभूत चित्ताची अशुद्धता आहे. चित्ताची अशुद्धता. परमार्थ करणं याचा अर्थच चित्त शुद्ध करणे. चित्तशुद्धी करता या सगळ्या बाह्य क्रिया आहेत. चित्तशुद्धी करता प्रवचन आहे, चित्तशुद्धी करता कीर्तन आहे, चित्तशुद्धी करता नामस्मरण आहे, चित्तशुद्धी करता पारायण आहे, चित्तशुद्धी करता दान धर्म आहे, चित्तशुद्धी करता परोपकार आहे, चित्तशुद्धी करता तीर्थयात्रा आहेत, चित्तशुद्धी करता योग आहे, चित्तशुद्धी करता याग आहे, चित्तशुद्धी करता तप आहे, चित्तशुद्धी करता ज्ञान आहे. ही सगळी साधनं जी देवाच्या प्राप्ती करता म्हणून आपण ऐकतो, त्याच्यातलं देवाच्या प्राप्ती करता कुठलंच साधन नाही आहे. सगळी साधनं चित्ताच्या शुद्धी करता आहेत. चित्त शुद्ध झालं की देव प्राप्तच आहे.
चित्ताच्या अशुद्धीमुळेच आपण आनंदापासून दूर आहोत आणि दुःखाच्या सागरामध्ये आहोत. चित्त शुद्ध महत्वाचं आहे. चित्तामध्ये 3 प्रकारचे दोष आहेत. मल आहे, विक्षेप आहे आणि आवरण आहे. मल घालण्याकरता काही साधनं करावी लागतात, विक्षेप घालवण्याकरता काही साधनं करावी लागतात, आवरण निवृत्ती करता काही साधनं करावी लागतात. तेव्हा तुकोबाराय म्हणतात चित्त शुद्ध करा. चित्त शुद्ध करण्यामध्ये आयुष्याचा वेच करा. चित्ताकडे तुमचं लक्ष नसेल तर बाकीचं जेही केलेलं आहे ते आयुष्याचं वाटोळं केलेलं आहे, नाश केलेला आहे असं समजा. तेव्हा आपुलाले चित्त शुद्ध करा. पण कसं काय करायचं चित्त शुद्धी करता नेमकं सांगा ना. कपडे शुद्ध करा म्हटलं तर साबण लावता येतं. शरीर शुद्ध करा तिथेही साबण शॅम्पू वगैरे काही साधनं आहेत ती लावता येतात. दात स्वच्छ करायचे ब्रशनं घासता येतं. चित्त शुद्धी करता नेमकं काय करायला पाहिजे. 3ऱ्या चरणामध्ये सांगतात चित्त शुद्धीचं साधन करणं म्हणजेच हिताचं साधन करणं. चित्त शुद्ध होणं म्हणजे हित होणं आणि त्याला साधन आहे. हित ते करावे देवाचे चिंतन करून यामन एकविध. एकाग्र मन करून शुद्ध अशा प्रकारचं मन करून देवाचं चिंतन करणं म्हणजे हिताचं साधन करणे. साधनात्मक हित हे आहे की एकाग्र मन करून देवाचं चिंतन करणं. देवाचं चिंतन हे हिताचं साधन आहे आणि तेही शुद्ध मन करून देवाचं चिंतन करणं. एकाग्र मन करून देवाचं चिंतन करणं. देवाचं चिंतन म्हणजे धन प्राप्त करणे. महाराज धन हेच ज्याचे धन सदा हरीचे चिंतन. देवाचं चिंतन हे धन आहे अशा प्रकारची ज्यांच्या वैचारिक धारणा झालेली आहे अशी माणसं ब्रह्मदेवाचं पद जरी कुणी द्यायला लागलं तरी घेत नाहीत. परमेष्ठी पदा तुच्छ मानिती सर्वदा. सर्वदा परमेष्ठी पदा तुच्छ मानिती. न पारमेष्टम न महेंद्रधिष्णम न सार्वभौमम न रसाधिपत्यम भागवतामध्ये म्हटलेलं आहे. परमेष्ठी पदाला सुद्धा तुच्छ समजतात. कोण? तर हरीचं चिंतन हे ज्यांचं धन आहे. हे सोसायटीतले आणि हितल्या पदाकरता मरायला तयार राहणारे मारायला तयार राहणारे हा क्षुद्र विचाराचा वर्ग कुठे आहे. आणि ब्रह्मदेवाचंही पद फेकून देणारे हे कुठे आहेत. हे ते आहेत की जे देवाचं चिंतनाला धन मानतात. धन आहे नुसतं धन आहे असं नाही, परमार्थ महाधन. चरण आहे पण ते आपल्याला वाटतं का हा भाग महत्वाचा आहे. म्हणजे चिंतन करणारालाही चिंतन धन वाटतं असं नाही. चिंतन न करणाराचा तर प्रश्नच नाही. पण चिंतन करणारालाही चिंतन नाही धन वाटत, चिंतनाने धन मिळवावं वाटतं. आपल्या जीवनामध्ये तो दिवस सोन्याचा उगवेल समजावा. सोन्याचा ज्या दिवशी चिंतन काय वाटेल आपल्याला? धन वाटेल. चिंतन धन वाटावं महाराज परमार्थिक माणसाला. काही नाही मिळावं, न मिळो खावया, न वाढो संतान परिहा नारायण कृपा करो. बस नावडावे जन, नावडावा मान, करोनी प्रमाण तूची होई. देवाचं चिंतन हे धन आहे. तेव्हा तुकोबाराय म्हणतात त्या देवाचं चिंतन करणं. आणि तेही चिंतन कसा? एकविध मन करोनिया.
मन एकाग्र करून, शांत करून, निश्चल करून, अतिशय आदर भावाने भगवंताचं चिंतन, हित ते करावे देवाचे चिंतन. जगात भाग्यवान तो आहे महाराज की ज्याच्याकडून देवाचं चिंतन घडतंय आणि आदराने घडतंय. देवाच्या चिंतनाला जो धन मानतो तीच भाग्यवंते सरती पुरती धनवित्ते. कारण पवित्र तो देह वाणी पुण्यवंत जो वदे अच्युत सर्व काळ. नामरूपी जडले चित्त त्याचा दास मी अंकित. तुकोबाराय म्हणतात धन्य जगी तोची एक हरिरंगी नाचे. राम कृष्ण वासुदेव सदा स्मरे वाचे. अखंड चिंतन विठोबाचे. गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्याची सेवा तरी माझ्या दैवा पार नाही. तेव्हा हित ते करावे. ते हित आहे देवाचं चिंतन. हित हा शब्द साधनालाही आहे आणि साध्यालाही एकच आहे. तर फलस्वरूप हित वेगळं आणि साधन स्वरूप हित वेगळं. देवाचं चिंतन करणं हे हित आहे, हे साधन स्वरूप हित आहे. आणि चिंतनाने देव प्राप्त होणं हे साध्य स्वरूप हित आहे. त्याची माझे हित करीती सकळ जेने हा गोपाळ कृपा करी. तेव्हा हित ते करावे देवाचे चिंतन. करून या मन एकविध एकाग्र मन करून देवाचं चिंतन 24 तासात काही वेळ तरी आपला देवाच्या चिंतनात घालवावा. तसा सगळा वेळ देवाचं चिंतन करण्याकरता. अनन्यास चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषाम नित्याभियुक्तानाम योगक्षेमम वहाम्यहम. काहीच त्याला करायची गरज नाही. जर आपण अखंड चिंतन करू लागलो तर सगळं तो करतोय. भगवान सांगतात अहम योगक्षेमम वहामी. मी त्याचा योगक्षेम वाहतो जो अखंड चिंतन करतो. आपल्याला वाटतं देव आपलं कसं काय करीत नाही. म्हणजे हा कुठं कधी मध्ये देवाचं चिंतन करतो आणि तेही पण आपलं देवाने सगळं करावं म्हणून देवाचं चिंतन करतो. बावळट वाटलं काय तुला देव? पागल. चतुरा तू शिरोमणी आहे. तुला चांगला ओळखतोय तो. येडा आहे काय तुझा योगक्षेम व्हायला? तेव्हा अनन्य होऊन देवाचं चिंतन करणं, अखंड देवाचं चिंतन करणं. अखंड व्हायला वेळ लागेल तर पण दिवसातून काही वेळ तरी आपला चिंतनात गेला पाहिजे असा नियम करायला काही हरकत नाही. भगवंताचं चिंतन केलंच पाहिजे. केलंच. ज्याला आपल्याला आपलं चांगलं व्हावं वाटतं, ज्याच्या गळ्यात माळ आहे, त्यांनी नियम करावा की इतकं एवढं देवाचं चिंतन झालंच पाहिजे. झालं पाहिजे असं नाही, झालंच पाहिजे. धिक्कार आहे आपल्या जीवनाला जर देवाचं चिंतन आपल्याकडून दिवसात होत नसेल तर. माळा गळ्यात घातल्या आणि कपाळाला फट्टे काय वडतो काय नालायकपणा करतोय. सगळा वेळ चिंतनात जावा ही अपेक्षा आहे संतांची आपल्याकडून. आणि आपला काही वेळ जर देवाच्या चिंतनात जात नसेल तथाक्यम 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 तथाक्यम. तेव्हा हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध. बस तुकोबाराय म्हणतात थोडक्यात सांगायचं ते हे की तुका म्हणे लाभ होय तो व्यापार. लाभ होय तो व्यापार करा. अशा प्रकारचा धंदा करा की ज्याने काय होईल? लाभ होईल. लाभ. फार काय शिकवावे? फार शिकवण्याची काही गरज आहे असं नाही. तुम्ही मुळातच तर शहाणे आहातच. लाभ शब्दाचा अर्थ काय आहे हा जाणून घ्या आणि तो लाभ ज्याने प्राप्त होईल ते करा. तो काय म्हणे लाभ होय तो व्यापार. लाभ कशाला म्हणतात? आपण कशाला लाभ म्हणतो महाराज?
कशाला लाभ म्हणतो? लबधातूपासून लाभ शब्द जरी तयार झाला असला तरी कशालाही लाभ नाही म्हटलं जात. लाभ या शब्दाचे दोन अर्थ आहेत. अर्थात साध्यात्मक लाभ आणि साधनात्मक लाभ. साध्यात्मक लाभ आहे आनंद, आनंदाची प्राप्ती, हा साध्यात्मक लाभ असतो. आणि अशा आनंदाची निश्चित ज्या साधनांनी प्राप्ती होते तो साधनात्मक लाभ आहे. आता आपण कशालाही लाभ मानतो. एक माणूस असा सकाळी सकाळी हसतच चालला होता, एकटाच, त्याच्या त्याला हसत होता मनातल्या मनात असं, पण ते हसणं दिसत होतं. त्याच्या मित्रांनी पाहिलं, त्याने सांगितलं, अरे लय सकाळी सकाळी खुश आहे. वा म्हटलं, बरं झालं तू भेटला. अरे आज सकाळी सकाळी आपल्याला लाभ झाला. अजून काय झालं? तो म्हटलं, फुकट चहा प्यायला मिळाला. त्याच्या दृष्टीनं लाभ काय आहे? फुकट चहा प्यायला. आम्ही लाभाचं लक्षण काय केलं? आनंदाची. त्याला चहा पिल्यामुळं, फुकट चहा मिळाल्यामुळं आनंद, चहा पिल्यामुळं नाही, फुकट मिळाल्यामुळं. तसं त्या हॉटेलात गेल्यावर तर चहा कधी मिळतो ना. पैसे देऊन चहा प्यायला मिळालं कोणी लाभ नाही म्हणत, कारण चहा प्यावा लागतो, त्याची ती सवय असते. पण पैसे गेल्यास त्याला दुःख सलत असतं, त्याच्यामुळे त्याला लाभ नाही म्हणत. हरामाचं मिळालं की मग त्याला लाभ म्हणतात. आनंदाची प्राप्ती होणं हा लाभ आहे. आनंदाभासाची प्राप्ती होणं हा लाभ नाही. संसारामध्ये आनंदाच्याच प्राप्तीला लाभ म्हणतात, पण तो आनंदच नसतो, आनंदाभास असतो. आनंद हे भगवंताचं स्वरूप आहे. म्हणून भगवंताची प्राप्ती हा साध्यरूपी लाभ आहे. संत दर्शने हा लाभ पद्मनाभ जोडला. तेव्हा आनंद स्वरूप परमात्मा, त्याची प्राप्ती ज्या साधनाने होते ते साधन करा. तो का म्हणे, लाभ होय तो व्यापार करा. काय फार शिकवावे? फार शिकवण्याची काय आवश्यकता आहे? कारण 1 तास झालेला आहे. तेव्हा सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. आज या प्रवचनाच्या धारेची समाप्ती होते. उद्यापासून फुलंब्रीला कार्यक्रम आहेत 8 दिवस. ते 8 दिवस झाल्यानंतर पाहूया, परत एक 6-7 दिवसाचं सत्र करू.